त्यांच्याच होम ग्राउंडवर, त्यांच्या जिमखाना ग्राउंडवर हे यशस्वी संमेलन पार पाडणारे हे त्यांचे बिनीचे सुभेदार आणि सरांनी अत्यंत वेगळ्या अशा त्यांच्या शेड्यूल मधून या ठिकाणी वेळ दिलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी महामंडळातर्फे या सर कार्यवाह शिवाजीराव खंडेकर सर, तसंच अध्यक्ष श्रीयुत अनिल माने सर आणि सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे या ठिकाणी शाल, त्यासोबत बुके, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचा गौरव होतोय. माननीय नामदार दीपक भाई केसरकर सर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या स्वतःच्या असणाऱ्या होम ग्राउंडवर या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानापासून जवळ असणाऱ्या या ग्राउंडवर संपन्न होत असलेलं हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या महामंडळाचं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं हे शेवटचं सत्र. या ठिकाणी सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. एकदा जोरदार कडकडाटाने आपण स्वागत करूया माननीय आमदार दीपकभाई केसरकर सरांचं आणि माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय सरकार्यवाह शिवाजीराव खंडेकर सरांनी या ठिकाणी संबोधित करण्याची आम्ही विनंती करतो. दिवसभरामध्ये जे काही घटनाक्रम घडलेला आहे त्याच्याबद्दल माननीय मंत्री महोदयांना अवगत करतायत माननीय सरकार्यवाह, सोबत माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचं महामंडळ आणि उपाध्यक्ष आणि सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी मंडळ या ठिकाणी ज्यांची आवर्जून प्रतीक्षा होती त्यांनी अत्यंत व्यग्र अशा त्यांच्या दिनक्रमातून दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये या समारोपीय सत्राला या ठिकाणी त्यांची उपस्थिती लावलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून चांदा ते बांदा इथून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामधून या ठिकाणी सकाळी बहुसंख्येने आपण सर्वजण एकत्रित झालेलो होतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचं महामंडळ याला अत्यंत भव्य दिव्य असा इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे. हे सलग 51वे अधिवेशन या ठिकाणी राज्यस्तरीय या सिंधुदुर्ग नगरीमध्ये, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, या सावंतवाडी शहरामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि माननीय मंत्री महोदयांचं हे क्षेत्र आहे, त्यांचं निवासस्थान सुद्धा सावंतवाडी आहे आणि सरांनी या ठिकाणी कबूल केल्याप्रमाणे या अधिवेशनास आपली उपस्थिती लावलेली आहे. आपले न्याय हक्क मांडणी करतायत सरकार्यवाह श्रीयुत शिवाजीराव खंडेकर. आपला आश्वासक चेहरा, बुलंद आवाज, यशस्वी उमद नेतृत्व, तरुण नेतृत्व आणि अनेक वर्ष या ठिकाणी आपल्या न्याय हक्क प्रश्नांची मांडणी सरकार दरबारी कायम करणारं हे एक यशस्वी नेतृत्व जे अवगत करतंय माननीय मंत्री महोदयांना. आणि माननीय मंत्री महोदय अत्यंत सखोल चिंतन करून त्यावर विवेचन या आपल्या सर्व उपस्थितांना करणार आहेत. आपल्याला प्रतीक्षा आहे त्याची. मी शिवाजीराव खंडेकर सर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे या संमेलनाचे सरकार्यवाह ही जबाबदारी असणाऱ्यांना संबोधित करण्याची नम्र विनंती करतोय. अंतिम टप्प्यामध्ये माननीय शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपक भाई केसरकर यांना या ठिकाणी काय मार्गदर्शन करतायत याची उत्कंठा आपणा सर्वांना आहे. आपण सर्वजण या ठिकाणी जातीनं उपस्थित आहात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी या ठिकाणी अनेक तासांचा प्रवास करून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो होतो. आणि हे ऐतिहासिक अशा स्वरूपाचं या परशुरामाच्या भूमीमध्ये, कोकणाच्या भूमीमध्ये या ठिकाणी अप्रतिम असा आस्वाद या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पर्यटनाला जाण्याची आपल्याला या ठिकाणी उत्कंठापट लागून राहिलेली आहे. माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक भाई केसरकर स्वतः जातीनं त्यांच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये त्यांना आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत. पडतात्पूर्वी सरकार्यवाह शिवाजीराव खंडेकर सर या ठिकाणी त्यांना आपल्या न्याय हक्क मागण्या आणि अडचणी आणि त्यामध्ये येणारे प्रश्न याच्याबद्दल अवगत करतायत आणि संबोधित करतायत आपल्या सर्वांना. संक्षेपाने टाळ्या वाजवून स्वागत करूया आपल्या सर्वांचा एक बुलंद आवाज
न्याय हक्क प्रश्न मागण्यासाठी कायम सरकार दरबारी समन्वयाने भूमिका घेत या ठिकाणी लढाई यशस्वी करण्याचा एक आश्वासक चेहरा माननीय सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर सर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचं महामंडळ आणि 36 जिल्हा संघटनांचं या महामंडळाचं हे राज्यस्तरीय अधिवेशन 56व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या महामंडळाचं हे 51वं राज्यस्तरीय अधिवेशन या कोकणाच्या भूमीत सिंधुदुर्ग नगरीत सावंतवाडी या ठिकाणी आज संपन्न होत आहे. सांगायला अतिशय आनंद होतोय की अधिवेशन तारीख निश्चित केल्यानंतरच नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाऊन आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री महोदय सन्माननीय केसरकर साहेब यांना निमंत्रण दिलं आणि त्याच वेळी केसरकर साहेब त्या ठिकाणी ठिकाण बघितल्यानंतर हसले आणि म्हणाले आता माझ्याच गावी आहे त्यामुळे मी असणार आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची टीम मागच्या 15 दिवसामध्ये त्यांच्या संपर्कात होती आणि त्यावेळी देखील केसरकर साहेब त्यांना म्हणाले होते मी शनिवार रविवार बहुतेक इथं असेल आणि रविवारी या अधिवेशनाला 100% असणार आहे. मित्रांनो, मंत्री महोदय म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कल्पना आहे की अनेक त्या ठिकाणी दिवसभराचं शेड्यूल अशा प्रकारे असतं. म्हणजे आजचं त्यांचं दिवसभराचं शेड्यूल जर बघितलं तर मुंबई टू सातारा, सातारा टू सांगली, सांगली ते कोल्हापूर आणि कोल्हापूर मधून रत्नागिरीला जाणार होते. रत्नागिरीचा कार्यक्रम आपल्यासाठी त्यांनी सोडला आणि दुपारी निरोप दिला मी रत्नागिरीचा कार्यक्रम तुमच्यासाठी सोडतोय आणि या ठिकाणी तुम्ही सगळेजण या माझ्या इथं आलेला आहात. तर मी त्या ठिकाणी आणि न थांबता कुठेही मध्ये न थांबता मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वजण एकदा त्यांचं स्वागत केलं. केसरकर साहेब सकाळच्या सत्रात आम्हालाही वाटलं होतं की थोडस आपल्या या शेड्यूलमध्ये सकाळच्या उद्घाटनाला आपण याल आणि संपूर्ण राज्यातले लोक देखील गडचिरोली असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल या सगळ्या महाराष्ट्रातून या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आले होते. सकाळी आम्हाला थोड्याशा खुर्च्या त्या ठिकाणी कमी पडल्या, काही लोक उभे होते. अजून देखील स्क्रीनवर ते सगळे फोटो आहेत आणि सगळे सहकारी आमचे सकाळपासूनचे आहेत. आणि या लोकांच्या या ठिकाणून खूप अपेक्षा आहेत कारण आपण या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून एक आदर्श म्हणजे काल देखील मी सर्व पत्रकार मित्रांशी बोलताना त्या ठिकाणी सांगितलं की बाबा आम्हाला अभिमान आहे, आम्हाला आनंद आहे, अशा प्रकारचे शिक्षण मंत्री आम्हाला लाभले. आमचे विषय देखील सर्व समजून घेतलेले आहेत. कारण कोणत्याही खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या खात्यातल्या अंतर्गत असणाऱ्या घटकांचे सगळे विषय समजून घ्यायला थोडासा कालावधी जातो आणि दोन्ही बाजूंनी त्याची पडताळणी करावी लागते की वित्त विभाग असेल, शासनाच्या माध्यमातून वित्त विभागातून पडणारा भार असेल, या अनुषंगाने त्या प्रश्नांच्या बाबतचा निर्णय घेणं असेल, याबाबत दोन्ही बाजूनी म्हणजे मागणी करणाऱ्याच्या बाजूने देखील आणि शासनाच्या बाजूने देखील विचार करावा लागतो. आणि म्हणून पत्रकारांनी ज्यावेळी विचारलं की बाबा याबाबत तुमचं काय मत आहे तर मी सांगितलं की सन्माननीय केसरकर साहेबांनी आमचे विषय पूर्णपणे समजून घेतलेले आणि आमच्या काही खूप मोठ्या मागण्या नाहीयेत आणि विषय समजून घेतलेत. आता फक्त ते विषय सोडवण्यासाठी अंतिम टप्प्यात आहेत आणि तेवढं बाकी राहिलेलं आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे. म्हणजे कालचं हे वाक्य आहे, या ठिकाणी देखील आता पत्रकार बंधू भगिनी आहेत, कालचं माझं हे वाक्य आहे, आम्हाला 100% खात्री आहे की केसरकर साहेबांसारखे मंत्री आम्हाला ते दिल्याशिवाय या ठिकाणून जाऊ देणार नाही. कारण इतके धाडसी निर्णय, मी या शिक्षण क्षेत्रातला एक अभ्यासक कार्यकर्ता पण आहे, आजपर्यंत या शिक्षण क्षेत्रातले घेतले नाहीत एवढे मोठे निर्णय 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये केसरकर साहेबांनी घेतलेले. म्हणजे किती मोठा धाडसी निर्णय आहे. कारण आम्ही देखील आमचा प्रश्न अगोदर होता पण त्यांच्यासाठी थांबलो की 20%, 40%, 60% वरचे आपले बंधू भगिनी होते त्यांना डायरेक्ट सगळ्या घटकांना म्हणजे 20% वरच्यांना 40%, 40% वरच्यांना 60%, 60% वरच्यांना 80% आणि जे कुठंच नव्हते त्यांना देखील 20%. एवढा मोठा निर्णय केसरकर साहेबांनी शालेय शिक्षण विभागाच्या इतिहासात आणि इतक्या कमी कालावधीत घेतला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा विषय तसा 2005 सालापासूनचा आहे साहेब, परंतु आकृतीबंध प्रत्येक खात्याचे तयार होत होते. वेगवेगळ्या विभागाचे आकृतीबंध झाल्याशिवाय पदभरती होणार नव्हती आणि आकृतीबंध जाहीर झाल्याशिवाय ती करता येत नाही. आम्ही देखील ते समजून घेतलं होतं. परंतु 19-20 साली याचे आकृतीबंध तयार झाला. 19 साली लिपिक आणि इतर घटकाचा झाला आणि 2020 साली शिपाई बांधवांच्या बाबतचा झाला. मग 19 साली आकृतीबंध जाहीर झाल्यानंतर मात्र आमच्या अपेक्षा वाढल्या की आता आकृतीबंध जाहीर झालेला आहे, आता पदभरती व्हायला काही हरकत नाही.
त्या भूमिकेत आम्ही सगळेजण आलो आणि खरं तर ही भूमिका आमची फार असण्याची गरज नव्हती, पण आम्हालाही वाटतं आम्ही देखील शेतकरी कुटुंबातले गरीब घराण्यातले मराठी शाळा चालाव्यात, टिकाव्यात, वाढाव्यात असे वाटणारे कार्यकर्ते आहोत. कारण या शाळांमध्ये या कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि म्हणून या कर्मचाऱ्यांची भरती व्हावी. तसं बघितलं तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पदाधिकारी सगळे त्या शाळांमध्ये कार्यरत आहोत. आमचा तसा तो फार आमच्या आर्थिक याचा प्रश्न नाहीये, परंतु त्या शाळा टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत आणि त्या मुलांसाठी या कर्मचाऱ्यांची खूप गरज आहे. कारण आज देखील आपण बघतो आई वडिलांनंतर माध्यमिक शाळांमध्ये सगळ्यात विश्वासू जर वर्ग असेल तर आपला हा शिक्षकेतर वर्ग आहे, ज्याला काका, मामा, मावशी अनेक विद्यार्थी आपल्याला संबोधतात. खरं आहे की खोटं आहे? आणि म्हणून ही पदभरती व्हावी. कारण साहेब 5 सालापासून पदभरती होत नसल्यामुळे आम्हाला आता रिप्लेसमेंट मिळेना. हजारो पदं रिक्त झाली, त्या जागी भरती होईना. आणि किरकोळ एक रायगड जिल्ह्याचं जे रीट आहे त्या रीटच्या अनुषंगाने थोडासा शासनाने जर त्यात सहभाग नोंदवला आणि ते रीट जर खारिज करून ही पदभरती आता जर शिक्षकांबरोबर जातं, आपण शिक्षकांची पण पदभरती खूप मोठ्या प्रमाणात सुरू करताय, त्याबद्दल देखील आपलं अभिनंदन केलं पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात केसरकर साहेबांनी खूप धाडसी निर्णय घेतलेले आणि असे एक नाही, सांगायला गेलं तर खूप आता वेळ नाही, मी फार बोलणार नाही, 2-3 मिनिटच फक्त बोलणार आहे. परंतु ज्या शिक्षकांच्या बरोबर पदभरतीचा निर्णय घेतलाय त्याच शिक्षकांबरोबर त्याच आस्थापनेवर काम करणारा आमच्या शिक्षकेतर बांधवांची देखील पदभरती त्यांच्याबरोबर सुरू झाली पाहिजे, ही प्रामाणिक मागणी आपल्या समोर ठेवतोय. कारण त्या शाळा टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी गरजेची. आणि दुसरी जिव्हाळ्याची मागणीचे तर आपण साक्षीदार आहात की जे आमच्या शिक्षकेतर वर्गालाच फक्त त्यापासून वंचित ठेवलं गेलंय असं आम्ही अनेक वेळा म्हटलं आणि त्यात काही वावगं नाही. मागच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये देखील उल्लेख झाला. इथं बसलेल्या म्हटलं सगळ्या विभागातल्या लोकांना याचा लाभ मिळतोय की जी 10-20 जी योजना आपण जिला म्हणतो त्या योजनेचा. आणि मग त्या योजनेचा जन्म साहेब आपण घातला. 7व्या वेतन आयोगात बक्षीस समितीसमोर त्याचं प्रेझेंटेशन आपण केलं आणि सगळ्या वर्गाला हे लाभ मिळतात, पण शिक्षकेतर वर्गाला फक्त 12 वर्षाचा एकच लाभ मिळतो, 24 वर्षाचा देखील मिळत नाही. हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी बक्षीस साहेबांनी सर्वांना सरसकट यापुढे 10-20-30 लागू करणार असं जाहीर केलं. आणि असं असताना मात्र शालेय शिक्षण विभागातला हा शिक्षकेतर वर्ग मात्र त्यापासून वंचित राहील. सुदैवाने आपण हा प्रश्न समजून घेतला. आपण समजून घेतल्यामुळं आम्हाला आशा निर्माण झाली. आणि साहेब कधी नाही 56 वर्षाच्या इतिहासात या संघटनेच्या आम्ही पदाधिकाऱ्यांनी मागच्या असेल किंवा आम्ही असेल गेल्या 15 वर्षापासून मी या राज्याचा प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करत असताना आम्ही कधी परीक्षेच्या काळात आंदोलन केलं नव्हतं. 56 वर्षाच्या इतिहासात आम्ही कधी बेमुदत संप केला नव्हता. आम्ही ठराविक एखादा मोर्चा काढला असेल किंवा ठराविक निवेदन येऊन दिले असतील, पण कधी केलं नव्हतं. पण नाविलाजाने मागच्या वर्षी फेब्रुवारीत आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि ते देखील आम्ही केल्या म्हणजे जाहीर केलं होतं. पण आपण बोलावून घेऊन त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आमची मिटिंग घेतली. आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण या ठिकाणून त्या सभेमध्ये जॉईन झालात आणि त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की तुम्ही काळजी करू नका, तुमची पदभरती आणि 10-20-30चा विषय मी मार्गी लावण्याची जबाबदारी घेतो. हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी आम्ही थांबलो आणि त्याचं साहेब लेखी इतिवृत्त देखील मी आता तुमच्याशी चर्चा केली आणि त्याची कॉपी देखील मी आता तुम्हाला देणार आहे. आणि या लेखी इतिवृत्तात फक्त जेवढं म्हणलंय तेवढंच वाचून दाखवणार आणि मी थांबणार आहे की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बक्षीस समितीने खंड 1 मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेल्या 10-20-30च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करण्यात यावी. या प्रश्नांबाबत आपलं उत्तर आहे माननीय मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश बक्षीस समितीच्या अहवालानुसार सुधारित आश्वासित प्रगती योजना 10-20-30ची अंमलबजावणी येत्या 8 दिवसात प्रस्ताव शिक्षण विभागाकडून अर्थ विभागात सादर करण्यात येईल. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी माननीय मंत्री शालेय शिक्षण स्वतः चर्चा करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारचं या पहिल्या प्रश्नांबाबतचं उत्तर आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे जो आकृतीबंधाचा विषय होता त्याच्याबाबत देखील रायगड जिल्ह्याचं जे रीट आहे त्या रीटच्या संदर्भात आपण जाहीर केलं की शासनाच्या वतीनं त्या रीटच्या संदर्भाने लवकरच त्या ठिकाणी पदभरती सुरू करण्याबाबत रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेने दाखल केलेल्या रीट याचिकेच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी तपासून पदभरती सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. साहेब हे प्रोसिडिंग मिळून आम्हाला 1 वर्षभर 1 मार्च 2023ला हे प्रोसिडिंग आम्हाला मध्ये विलंब होतो त्याचे अनुभव आम्ही अनेक वेळा घेतलेले आहेत.
एकूणच शासनाचा सगळा कार्यभार खूप व्यापक प्रमाणात आहे आणि त्यातून मार्ग काढताना थोडेसे दिवस दिले होतात. परंतु आता मात्र आमचा हा घटक सगळा खूप नाराज होऊन जातो की काय असं वाटत असताना त्या आशेवरती आम्हाला एक किरण निर्माण झाला आणि तुम्ही त्या ठिकाणी जाहीर फोनवर बोललात की मी तुमच्या प्रश्नांसाठी रत्नागिरीचा जो काही तुमचा कार्यक्रम आहे तो बाजूला ठेवू. सर बोला तुम्ही चालू ठेवा. रत्नागिरीचा आपला कार्यक्रम बाजूला ठेवून आपण या ठिकाणी आलात. त्याच वेळी मी सगळ्या आमच्या भावा बहिणींना सांगितलं की शिक्षण मंत्री महोदय आपल्या प्रश्नांसाठी त्यांचा कार्यक्रम बाजूला ठेवतायत आणि आपल्यासाठी वेळ काढून या ठिकाणी येत आहेत. त्यामुळं आज आपल्याला 100% खात्री आहे की शिक्षण मंत्री महोदय आपल्याला या ठिकाणून रिकाम्या हाताने घरी पाठवणार नाही आणि आपण देखील शिक्षण विभागातनं ही फाईल वित्त विभागाकडे सकारात्मक दृष्टीने पुढे पाठवलेली आहे. आता प्रश्न फक्त राहिलाय वित्त विभागाशी थोडीशी चर्चा करून, कारण साहेब यातल्या सुद्धा काही वेगवेगळे विभाग थोडेफार राहिले होते, त्यांना सुद्धा आपण मधल्या काळात दिलेलं पाहिलंय. शासन निर्णय वेगवेगळे मागच्या आठवड्याभरात निघाले आणि मग आता राहिलोय फक्त आम्ही आणि शाळांमध्ये प्रामाणिकपणे इमानीद्वारे काम करणारा हा सगळा घटक आहे. लिपिक असेल, शिपाई असेल, ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, तर यांना फक्त वंचित ठेवू नका. आणि या सिंधुदुर्ग नगरीमधून या सावंतवाडीमधून जाताना आम्हाला एवढं आश्वासन मिळावं की येणाऱ्या काही एखादी कॅबिनेट असेल त्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊन हा 10-20-30चा शासन निर्णय म्हणजे पहिल्यांदा वित्त विभाग सांगतोय 24 वर्षाचा लागू केल्याशिवाय 10-20-30 लागू करता येणार नाही. परंतु आम्ही ती पाठपुरावा करत असताना 24 वर्षाचा लागू केल्यावर काय बाहेर पडेल याचाही अंदाज काढलेला आहे. ती फाईल तशीही तयार झालेली आहे आणि 10-20-30 दिल्यानंतर काय होणार आहे त्याचंही झालेलं आहे. बरं, सुदैवाने आणि योगायोगाने उच्च शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना साहेब हे मागच्या 2-3 महिन्यापूर्वी दिलं गेलेलं आहे. मग आता जर उच्च शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पण दिलंय 24चा लाभ, तर आम्हालाही तो द्यावा आणि 10-20-30चाही लाभ आम्हाला मिळावा आणि नवीन वर्षापासून सुखाने, समाधानाने, आनंदाने आमचा हा सगळा घटक शालेय शिक्षण विभागात विद्यार्थ्यांच्या प्रती योगदान देण्याचं काम, शाळांच्या प्रती आनंदाने काम करण्याचं काम त्या ठिकाणी करेल अशी अपेक्षा या निमित्ताने आपल्याकडे व्यक्त करतो. आणि आज आपण इतक्या व्यग्र म्हणजे अतिशय व्यापक असं आपल्या कार्यक्रमाचं शेड्यूल असताना देखील या सावंतवाडीमध्ये अधिवेशन असल्यामुळं आपण वेळ काढून आलात त्याबद्दल महामंडळाच्या वतीनं आपल्याप्रती आनंद व्यक्त करतो. आणि फक्त एवढंच आहे की आम्हाला एक तारीख आपण या तारखेपर्यंत हा निर्णय 100% घडवून आणण्याचं थोडंसं आम्हाला आश्वासन ठोस असं मिळालं तरच आमचा वर्ग सुखाने आणि आनंदाने मेसेज महाराष्ट्रभर देईल की सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी आजपर्यंतचे जे धाडसी निर्णय घेतले त्याच प्रकारे आमच्यासाठी देखील. कारण आणखीन एक फक्त मिनिट घेतो की साहेब आम्हाला जो 12 वर्षाचा लाभ मिळालाय ना तो देखील शिवसेनेच्या काळात सन्माननीय मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असतानाच मिळाला. म्हणजे काय योगा आहे का बघा. म्हणजे आजपर्यंत आम्हाला दुसऱ्याकडून काही मिळालेलं नाही, कोणाकडूनच. आणि 12 वर्षाचा लाभ देखील शिवसेनेकडूनच मिळाला. सन्माननीय त्या ठिकाणी सुधीर जोशी साहेब शिक्षण मंत्री होते आणि आम्ही महाराष्ट्रभर म्हणजे मला वाटतं त्यावेळी चिपळूणला आपलं अधिवेशन झालं. हा, आणि चिपळूणचं अधिवेशन साहेब असं न झालं न भूतो न भविष्यते. आम्हाला राहायला जागाही मिळाली नाही, इतके लोक उपस्थित राहिले. हो, आणि तो लाभ महाराष्ट्रभर आम्ही आनंदाने आज पण सांगतोय की आम्हाला 12 वर्षाचा लाभ आता बघा त्यांनी दिला. तसं 24 वर्षाचा 10-20-30चा लाभ आताच्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांच्या काळात आणि सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब शिक्षण मंत्री यांच्या काळात आमच्या पदरात पडावा एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद खांडेकर सर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचं महामंडळ याचे सरकार्यवाह या ठिकाणी सार्थ अपेक्षा ठेवून या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय माननीय नामदार दीपक भाई केसरकर सर, माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य. अत्यंत वेगळ्या अशा दिनक्रमातून सर आपण या ठिकाणी आलेला आहात. आपल्याच पवित्र पावन परशुरामाच्या भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे शेवटचं असं हे अधिवेशनाचा समारोपीय सत्र. महाराष्ट्र राज्य प्राथमिक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, सहकार्यवाह शिवानी खांडेकर, विभागीय सचिव गजानन नामचे, जिल्हाध्यक्ष अनिलजी राणे, उपाध्यक्ष सुहास देसाई, सरिताताई कुलकर्णी, प्रियाताई पवार, वैभवजी केंकरे, अध्यक्ष सावंतवाडी शिक्षकेतर संघ, राज्यभरातून आलेले सर्व प्रतिनिधी, पत्रकार, मीडिया. खरं तर मी ऑनलाईन आपलं अधिवेशन चालू असतानाच आपल्याला मार्गदर्शन करणार होतो, परंतु सावंतवाडीमध्ये अधिवेशन होतंय आणि मी प्रत्यक्ष न येणं हे मला पटलं नाही, म्हणून मी कळवलं की मी उद्घाटनाला काय भाषणमध्ये नुसतं मोबाईलवर तुमच्याशी बोललो असतं तरी ते होऊन गेलं असतं, परंतु मी जवळजवळ 7 तासाच्या अंतर 6 तासाच्या अंतरावर होतो आणि रस्ता सुद्धा खराब होता, नाही तर मी 4 वाजेपर्यंत तिथं पोचलो असतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की शासनाचा दृष्टिकोन हा नेहमीच सकारात्मक राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये अर्धवेळ आणि पूर्णवेळ ग्रंथपाल होते. त्यांना 1500 आणि 2500 रुपये एवढं फक्त मानधन मिळायचं. मी मंत्री झाल्यानंतर हे मानधन 1500 वरून थेट 14,000वर केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक होते, त्यांना 2,000 रुपये मानधन मिळत होतं, ते 2,000 वरून 12,000 रुपये केलं. तसंच आपल्याला माहिती आहे कनिष्ठ लिपिक 2,000 होतं, 10,000 रुपये केलं. चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचं 1,700 वरून 8,000 केलं. म्हणजे नेहमी विचार करत असताना आम्ही या गोष्टीचा विचार करत असतो की आपल्याला न्याय देता आला पाहिजे. आपण मला आता सांगितलं, आमचा प्रस्ताव मी सांगितल्याप्रमाणे 8 दिवसामध्ये अर्थ खात्याला गेलेला होता, तरी पण आपण जे सांगितले हे मला आता माहिती मिळाली की माध्यमिकचं त्यांनी 12चं 24 मान्य केलेलं आहे आणि माध्यमिकचं जर मान्य केलेलं असेल तर मी उच्च माध्यमिकचं मान्य केलेलं असेल तर मी गेल्यानंतर 100% अर्थमंत्र्यांशी बोलेन आणि तुमचं सुद्धा 24चा टप्पा आपण मान्य करून देऊ. शालेय शिक्षणामध्ये अधिक बदल होत असताना विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं ही भूमिका शासनाची आहे आणि म्हणून जसं तुम्हाला आता मी केवळ वाचून दाखवलं की सगळ्यांनाच आम्ही हे केवळ तुमच्यापुरतं केलं असं नाही, तर जे शिक्षक सेवक होते त्यांना 4,000, 6,000, 8,000 असं मानधन मिळायचं, ते 16,000, 18,000, 20,000 केलं. सर्वसामान्यपणे प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ही आमच्या शासनाची राहिलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे हे करत असतानाच आपली जी भरती आहे ती सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे मी अशी विनंती केलेली होती की आम्ही सुद्धा हायकोर्टाला विनंती केलेली आहे की तुमचा जो स्टे आहे, ज्या कॅटेगरी पुरता तो स्टे आहे त्या कॅटेगरी पुरता तो मर्यादित ठेवावा आणि निदान उर्वरित भरती तरी आम्हाला करायची परवानगी द्यावी आणि निदान एवढं जरी मान्य झालं तरी ताबडतोब ही भरती सुरुवात करण्यात येईल. आपल्याला माहिती आहे की शिक्षकांची पहिल्या टप्प्यामध्ये 30,000ची आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 20,000 म्हणून 50,000 शिक्षक हे आपण महाराष्ट्रामध्ये भरतोय आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हे सगळं करत असताना आपल्या काही अडचणी आहेत. शिपायांच्या जी पदं आहेत ती आता भरता येणार नाही, ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घ्यायला लागेल. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घेत असताना सुद्धा त्यांना पुरेसं मानधन देता येईल का याच्यावर सुद्धा मी निश्चितपणे विचार करेन, कारण शेवटी आपल्याला अगदी अपुऱ्या मानधनामध्ये कोण काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीतच शाळांचा कारभार चांगला चालला पाहिजे. आणि दुसरं असं झालेलं आहे की माध्यमिक फारसं शाळेचं आम्ही त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कूल नसतात. मराठवाडा वगळलं तर सर्व ठिकाणी हायस्कूल्स या खाजगी संस्था चालवतात आणि त्याच्यामुळे खाजगी संस्था आणि शालेय शिक्षण विभाग याच्यामध्ये सुद्धा चांगला समन्वय राहिला पाहिजे. परंतु दुर्दैवाने असं झालेलं आहे की ह्या शाळांचा 100% खर्च आम्ही करतो, परंतु केंद्र शासन त्यांना शासकीय शाळा म्हणून मान्यता देत नाही. त्याच्यामुळे याच्यामधले जे विद्यार्थी आहेत ते केंद्र शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहतात. केंद्र शासन म्हणजे पूर्णपणे ह्या केंद्र शासनाच्या योजना नसतात. 60% वाटा केंद्र शासनाचा असतो आणि 40% वाटा हा राज्य शासनाचा असतो आणि त्याच्यामध्ये मी किमान 2 ते 3 वेळा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली
त्यांनी प्रस्ताव पाठवायला सांगितलेला आहे. आणि ह्या शाळांना जर शासकीय शाळांचा दर्जा मिळाला तर विद्यार्थ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. आम्ही जे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज देतो, रोबोटिक्सची टेक्नॉलॉजी देतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल शिकवतो, कॉम्प्युटर सायन्स बद्दल शिकवतो, पण ह्याची जी इक्विपमेंट आहेत त्याचा खरा उपयोग हा माध्यमिक शाळांना होऊ शकतो, कारण ती मुलं अधिक मॅच्युअर्ड असतात. परंतु माझी खात्री आहे की ही जर मागणी मान्य झाली तर अधिकच्या सुविधा या माध्यमिक शाळांमध्ये निर्माण होऊ शकतील. कारण माध्यमिक शाळांना एक लिमिटेशन येतं आणि नुकताच हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की माध्यमिक शाळांना इतर सुविधा करण्यासाठी जो खर्च येत असेल तर तेवढ्यापुरती फी ही मुलांना आकारता येईल का. आता मुंबईतल्या अनेक शाळा किंवा मोठ्या मोठ्या शहरातल्या अनेक शाळा ही फी आकारत असतात, परंतु त्यांना ऑफिशियली परवानगी नसते. परंतु बऱ्याच वेळेला आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. परंतु ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की तुमच्या ज्या इतर सुविधा असतात माध्यमिक शाळांमध्ये या पुरेशा नसतात आणि तिथं सुद्धा आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी आपलं होत असलेलं एकंदरीतच शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असलं पाहिजे. आणि हे करत असताना मला वाटतं की आपल्या मुलांचं फ्युचर हे आपल्यावर असतं आणि त्याच्यामुळे अनेक ज्या नवीन गोष्टी आम्ही स्कूल एज्युकेशनमध्ये आणतोय त्याच्यामध्ये शाळांना आपण कृषी हा विषय हा सुरुवातीपासून आता कंपल्सरी करतोय. स्काउट अँड गाईडचा विषय सुरुवातीपासून कंपल्सरी करतोय. लवकरच आम्ही त्यांना फॉरेन लँग्वेजेसचं शिक्षण देणार आहे, कारण आपल्याकडे एक मॅड रश सुरू झालेली आहे इंग्लिश स्कूलमध्ये जाण्याची. इंग्रजी भाषा ही जगभर बोलली जाते असा गैरसमज आपल्या मुलांच्या मनामध्ये आहे, परंतु ही वस्तुस्थिती नाही आहे. जगभरामध्ये प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते आणि त्या देशामध्ये तीच भाषा बोलली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला रशियामध्ये नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला रशियन लँग्वेज यायला लागेल, तुम्हाला जर्मनीमध्ये नोकरी पाहिजे असेल तुम्हाला जर्मन यायला लागेल, तुम्हाला फ्रान्समध्ये नोकरी पाहिजे असेल तुम्हाला फ्रेंच लँग्वेज यायला लागेल. आणि मोठी अशी मॅनपॉवरचा तुटवडा हा संपूर्ण जगामध्ये आहे आणि हा तुटवडा दूर करण्या एवढी मनुष्यबळ हे फक्त भारत देशाकडे आहे. आणि म्हणून आपण जर हे केलं नाही तर दुसरे देश ह्याच्यासाठी पुढे येतात. परंतु मी जगामध्ये ज्या ज्या देशांमध्ये गेलो त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल फार अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन काय आहे तर आपला देश हा अतिशय शांत अशा लोकांचा देश आहे. आपला देश आणि आपली संस्कृती ही दुसऱ्याचा सन्मान करणारी संस्कृती आहे. आपली संस्कृती ही दुसऱ्याला मान देण्याची आणि त्यांच्यासाठी काहीतरी देण्याची संस्कृती आहे आणि आपली संस्कृती सेवा देण्याची संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळे जगातल्या अनेक देश ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे की आम्हाला जर मॅनपॉवर पाहिजे असेल तर ती भारतातून आली पाहिजे. आणि लवकरच म्हणून आमच्या शिक्षण विभागाचा जर्मनीमधल्या बेडन-व्युर्टेंबर्ग या स्टेटशी करार होणार आहे. त्यांना वर्षाला 4 लाख मुलं लागतात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. ते हेल्थ सर्व्हिसेस मधले लागतात, इलेक्ट्रिशियन्स लागतात, लिफ्ट दुरुस्त करणारी मुलं लागतात, सिटी स्कॅन चालवणारी मुलं लागतात, एक्सरे मशीन चालवणारी मुलं लागतात. आणि ह्या सगळ्याची गरज आहे ही आदरणीय मोदी साहेबांनी जाणली आणि म्हणून त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचा मोठा प्रोग्राम हा सुरू केलेला आहे. आम्ही आमच्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट मार्फत जवळजवळ वरळीला आमची जागा आहे तिथं 20 मजल्याची बिल्डिंग बांधतो फक्त स्किल डेव्हलपमेंटसाठी. जी मुलांना परदेशामध्ये जायचंय त्यांना फॉरेन लँग्वेजचं तिथं ट्रेनिंग दिलं जाईल. तिथंच दिलं जाईल असं नाही, महाराष्ट्राभर दिलं जाईल, परंतु त्यांना ती स्किल्स शिकवली जाते. तिथं कशा तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज असतात याचं प्रात्यक्षिक त्यांना तिथं मिळेल की जेणेकरून तिथं गेल्यानंतर मुलं शिकणार नाही तर इथं शिकून ते त्या देशाची सेवा करतील. आणि हे विश्व एक कुटुंब आहे ही जी पंतप्रधान महोदयांची संकल्पना आहे ती घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. अनेक प्रश्न जे शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातले होते ते सोडवण्यामध्ये आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबांचं सहकार्य झाल्यामुळे मी मोठे मोठे निर्णय घेऊ शकलो. टप्पा अनुदानामध्ये जवळजवळ 1100 कोटी रुपये हे आपल्याला द्यावे लागले. ते 1100 कोटी रुपये मला मंजूर केले तरी अजून ते आपण खर्च करू शकलेले नाही, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या शाळांना ती व्हायबिलिटी होऊ शकलेली नाही. त्याच्यामुळे त्या नियमांच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही.
परंतु किमान 70-80% लोक जी पूर्णपणे वंचित होती अनुदानापासून, त्याच्या पुढच्या काळामध्ये या कॅटेगरीज शिल्लक राहणार नाही. टप्पे सुद्धा आपोआप वाढणार आहे. त्याच्यामुळे कोणाला मागणी करायला लागणार की टप्पा आमचा वाढवा म्हणून. आणि शेवटी सर्वांना एका लेवलला आणणं हे आपल्याला करायला लागेल. आणि जर आपलं शिक्षण विभागाला सेवा देणारे शिक्षक आणि कर्मचारी हे जर खुश असतील तर ते निश्चितपणे चांगलं शिक्षण हे विद्यार्थ्यांना सुद्धा देऊ शकतील. आणि म्हणून अनेक जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये मुलांना ज्याला आम्ही ड्रेस द्यायचो त्याला फक्त दारिद्र्यरेषेखालच्या किंवा आपण शेड्यूल कास्टच्याच मुलांना द्यायचो. आता ही पद्धत ठेवलेली नाही. आता सरसकट आम्ही सगळ्यांना ड्रेस देतो. ग्रामीण भागातली अनेक मुलं अनवाणी यायची, त्यांच्यासाठी शूज आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेतला. अनेक मुलांना आम्ही पुस्तकं मोफत देत होतो पण त्यांच्याकडे वह्या नसायच्या. शाळेच्या पुस्तकाबरोबर त्याच्यामध्येच वह्यांची पानं जोडण्याची व्यवस्था केलेली आहे. शेवटी त्यांना जी शिष्यवृत्ती होती त्या शिष्यवृत्तीची रक्कम सुद्धा आपण 5 पट केलेली आहे. शेवटी ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे ज्याला पॉझिटिव्ह असतात त्याला आपल्याला हे निर्णय घेणं सुद्धा सोपं जातं. आणि म्हणून आता आपण माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केलेलं आहे. जो 85 कोटी रुपयाची बक्षिसं त्याच्यासाठी ठेवलेली आहेत. आपण वाचनाची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी रीड महाराष्ट्र ही चळवळ सुरू केलेली आहे. शेवटी आपल्याला आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि ती तुम्ही काळजी घेत असता. त्याच्यामुळे मी मनापासून आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. वेळेत इथं पोचू शकलो नाही. अनेक लोक इथं त्यांना लांब जायचं असल्यामुळे मी समजू शकतो की त्यांना निघावं लागलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात आलो नसतो तर एक वेगळा मेसेज सुद्धा गेला असता. आणि म्हणून मला एकदम इझी असतं ऑनलाईन भाषण करणं. परंतु इथे येऊन तुम्हाला भेटून या गावामध्ये तुमचं स्वागत आमच्या सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांनी चांगलं केलेलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि आमचे इथले सगळे पदाधिकारी आहेत हे आमच्या घरातले सारखे सगळे आहेत आणि त्याच्यामुळे ते नेहमी काळजी घेत असतात आलेल्या पाहुण्यांची. आणि आमचा पर्यटन जिल्हा आहे तर पर्यटनामध्ये माहिती असतं की आलेल्या पर्यटकांची कशी काळजी घ्यायची. पर्यटकांची जर एवढी काळजी ही मंडळी घेतात तर तुम्ही तर घरातले आहात. आले आमचे ज्येष्ठ लोक कुटुंबातली आलेली आहेत तर त्यांची चांगली काळजी घेतली असेल याची मला खात्री आहे. आणि पुढच्या काळामध्ये तरी पण काय त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या असतील त्या आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. आपलं पुन्हा एकदा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय नामदार दीपकभाई केसरकर सर, माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचं महामंडळाचं 51व राज्यस्तरीय अधिवेशन आणि चर्चासत्राला आपण आवर्जून वेळात वेळ काढून अत्यंत व्यग्र अशा दिनक्रमातून येऊन या ठिकाणी संबोधित केलं. या महत्वाच्या अशा या समारोपीय सत्रामध्ये या ठिकाणी आपले आभार प्रदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय माननीय शिवाजीराव खांडेकर सरांना. सरकार्यवाह अंतिम या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी माननीय शिवाजीराव खांडेकर सरकार्यवाह महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळ. आजच्या या 51व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप होत असताना जाताना का होईना परंतु कोणी नाराज आणि निराश न होता या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय महोदय रत्नागिरीचा आपला कार्यक्रम सोडून आपल्यासाठी या ठिकाणी आल्यामुळे आणि आता देखील मी भाषण झाल्यानंतर सुद्धा साहेबांशी बोललो की पुढच्या आठवड्यात जर एक सभा लावली आणि हे 2 विषय निकाली विषय निघतील याच्या अनुषंगाने निर्णय घेतला तर भविष्यात आम्हाला कायमस्वरूपी जसं आता आम्ही सांगतोय की 12 वर्षाचा लाभ यांच्यामुळे मिळाला किंवा आता आपण जे सांगितलं मानधनातली वाढ असेल किंवा अनेक टप्पा अनुदानाच्या गोष्टी असतील तशा आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल देखील आयुष्यभर साहेब आम्ही ऋणी राहू आणि भविष्यकाळात आम्ही सांगत राहू की सन्माननीय केसरकर साहेबांच्यामुळे आम्हाला हे मिळालं. कारण या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची इमानी इतबारी सेवा करणारा अतिशय प्रामाणिक अतिशय तसं बघितलं तर सगळ्या बाजूनी थोडासा दुर्लक्षित राहिलेला आहे. परंतु आम्ही ती खंत काही मांडत नाही. पुढं आहे त्या गोष्टी मिळतात त्या गोष्टी घेऊन आम्ही काम करणारे सगळे घटक आहोत. त्यामुळे नक्कीच आपण येत्या आठवड्याभरात हा प्रश्न निकाली काढाल अशी अपेक्षा आज या सावंतवाडीच्या प्रसिद्ध भूमीवर मी व्यक्त करतो. आणि तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल इतका म्हणजे साहेब थांबले सुद्धा नाहीत कुठे
अगदी नॉनस्टॉप आले. मेसेज सुद्धा साहेबांचा आला, मी नॉनस्टॉप येतोय, फास्ट येतोय, अशा प्रकारे आपण आलात त्याबद्दल सर्व राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या या महामंडळ आणि सर्व 36 जिल्हा संघटनांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर संयोजनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय यथोचित म्हणजे जेवणाच्या बाबतीत तर साहेब सगळे लोक अगदी तृप्त होऊन गेले, म्हणजे कुणालाही जेवण कमी पडलं नाही. रात्री आमची सभा होती, 200 लोकांची आमची मिटिंगची संख्या होती, पण 700 लोक रात्री जेवले. आणि आज आमचं 5,000 लोकांची आम्ही थोडासा अंदाज धरला होता, कारण सांगलीला आम्हाला 5-5,500 लोकांची व्यवस्था मागच्या वर्षी करावी लागली होती. तर इथं आज असा आकडा आलाय, मगाशी मी अंदाज घेतला, तोही जवळजवळ 6,500-7 हजारापर्यंत गेला. म्हणजे काही लोक पर्यटनाला गेली, काही. आणि दुसरी गोष्ट जाण्याचं दुसरं कारण लोक थांबले पण असते साहेब, पण आता अलीकडे शासनाने एक निर्णय घेतलाय की हे अधिवेशन सुट्टीच्या कालावधीतच घ्यायचंय, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये. त्यामुळं आम्हाला काल हाफडे आणि आजचीच फक्त सुट्टी मंजूर होती. उद्या आम्हाला सगळ्यांना शाळेत जायचंय, त्यामुळं इतक्या दूरवरच्या प्रवासाला मग जाणं शक्य होणार नाही. म्हणून मग आमचे लोक नाविलाजाने गेले, परंतु आम्ही नक्कीच त्यांना विश्वास देऊ की येत्या आठवड्याभरामध्ये साधारणतः हे दोन्ही प्रश्न आमचे निकाली निघतील आणि नवीन वर्षाच्या या 24च्या सुरुवातीपासून आमच्यासाठी हे शिक्षण क्षेत्र एक आनंददायी काम करण्यासाठी कायम पुढे राहील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि राज्य महामंडळाच्या वतीनं आजच्या या शिबिराचा समारोप झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.